बातमी आहे राहुल कनाल यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। राऊत खोट्या आरोपांबद्दल माफी मागा असं राहुल कनाल यांनी म्हटलेलं आहे। राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। राहुल कनाल यांनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। राऊत खोट्या आरोपांबद्दल माफी मागा अशी नोटीस आता राहुल कनाल यांच्याकडून संजय राऊतांना पाठवण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडलेले आहेत। डॅरिल, राहुल कनाल यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवलेली आहे, काय सांगाल याविषयी? जान्हवी, युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांनी वकिलांच्या मार्फत जे उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांना केलेल्या खोट्या आरोपांबद्दल माफी मागावी म्हणून कायदेशीर नोटीस पाठवली। आपण पाहिलं तर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना देखील ईडीने समन्स बजावला होता। माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राहुल कनाल यांच्यावर देखील आरोप केले होते। त्या संदर्भात राहुल कनाल यांनी पत्रकार परिषद घेत राऊतांनी हे आरोप सिद्ध करावे असं म्हटलं होतं। त्यानंतर आता आपण पाहिलं तर राहुल कनाल यांनी त्यांच्या वकिलामार्फत जे आहे ते संजय राऊत जे खासदार आहेत उबाटा गटाचे त्यांच्या विरोधात जे आहे त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे। जी जी डॅरिल, संजय राऊतांकडून या संदर्भात काही प्रत्युत्तर आलंय का? जान्हवी, अद्याप तरी संजय राऊत यांनी याबद्दल काही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण आपण दुसरीकडे पाहिला तर राहुल कनाल यांनी आपल्या वकिलांमार्फत जे आहे ते संजय राऊतांना नोटीस बजावली आहे। संजय राऊतांनी आपल्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवूया किंवा माफी मागावी असं राहुल कनाल यांनी पत्रकार परिषद देखील म्हटलं होता। पण मात्र अद्याप आपण पाहिलं तर संजय राऊत यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। जी जी धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।